डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा म्हणजे जेही विद्यार्थी ITI करून किंवा 12वी सायन्स करून डायरेक्ट सेकंड इयर पॉलिटेक्निक डिप्लोमासाठी ॲडमिशन घेतात, त्यांची जी लास्ट डेट होती रजिस्ट्रेशनची, म्हणजे जे कॅपराऊंड रजिस्ट्रेशन होते त्याची डेट 29 जुलै 2024 होती. तर ही डेट अजूनपर्यंत एक्सटेंड करून दिलेली नाही आहे. तुम्ही बघू शकता की रजिस्ट्रेशन डेट ही 29/7/2024 होती आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेटसुद्धा 29/7/2024 होती. आणि त्यानंतर आता लागणार आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, कारण डेट वाढलेली नाही आहे. डेट वाढली नाही म्हणजे आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार तुमची 31/7/2024ला, म्हणजे उद्याला तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे आणि ती मेरिट लिस्ट प्रोव्हिजनल असणार आहे. आणि त्यानंतर जर तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही प्रॉब्लेम असेल, भरपूर विद्यार्थ्यांचे नॉन क्रिमिलियर नसल्यामुळे त्यांची जी ॲडमिशन आहे म्हणजे त्यांची जी कास्ट आहे ही चेंज झालेली आहे, म्हणजे कन्वर्टेड टू ओपन कास्ट, तर ते विद्यार्थी या 2 ते 3 दिवस, बघा 1 तारीखपासून तर 3 तारखेपर्यंत तुम्हाला वेळ देण्यात आलेला आहे. या 3 दिवसामध्ये तुम्ही तुमची सर्व फॉर्म कंप्लीट करू शकता. म्हणजे FC सेंटर म्हणजे जिथेही व्हेरिफिकेशन होत आहे, जेही तुमच्या जवळच्या एरियामध्ये पॉलिटेक्निक कॉलेज असेल तिथे जाऊन तुम्ही हा फॉर्म करेक्ट करू शकता. तर विद्यार्थ्यांना वेळ दिलेला आहे. जर तुमची कास्ट चेंज झाली असेल किंवा काही जरी चेंज असेल, तुमच्या नावात मिस्टेक असेल, तर तुम्ही 3 दिवसामध्ये करू शकता. आणि त्यानंतर लागणार आहे 5/8/2024ला तुमची फायनल मेरिट लिस्ट. आणि फायनल मेरिट लिस्टनंतर विद्यार्थी कोणत्याही प्रकारचा फॉर्ममध्ये चेंजेस करू शकत नाही आणि तोच फॉर्म त्याचा कन्फर्म राहणार आहे. आणि फायनल मेरिट लिस्ट झाल्यानंतर राऊंड 1, तर कॅपराऊंड 1चा फॉर्म कधी सुरू होणार तुम्ही बघू शकता. तर 6 तारखेला आपल्याला कॅपराऊंड फॉर्म फिल करायचा आहे, म्हणजे कॉलेजचे नावं इन्सर्ट करायचे आहे. ते कसे करायचे या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर व टेलिग्राम चॅनलवर अपडेट देण्यात येत आहे. काही विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या की तुम्ही व्हिडिओ अपलोड नाही केलेला आहे, ज्याही अपडेट आलेल्या आहे डायरेक्ट सेकंड इयरच्या. परंतु विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ऑफलाईनमध्ये सर्व गोष्टी व्हिडिओच्या मार्फत नाही सांगता येत, त्यामुळे काहीतरी अपडेट ह्या तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध केलेल्या असतात. जसे की डेट एक्सटेंड झाली होती याची अपडेट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर होती, परंतु भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या की सर तुम्ही अपडेट दिलेली नाही आहे म्हणून. तर तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा एकदा चेक करत चला, जेणेकरून तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचेल. आणि 6 तारखेला तुम्हाला कॅपराऊंड प्रोसेस सुरू होणार आहे, म्हणजे यामध्ये आपण कॉलेजचे नाव इन्सर्ट करणार. ते कसे करायचे, मेरिट लिस्ट कशी चेक करायची, या संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि 8 तारखेपर्यंत तुम्ही कॅपराऊंड 1चा फॉर्म फिल करू शकता. आणि 10 तारखेला विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट होणार आहे, म्हणजे 10 तारखेला अलॉटमेंट होईल. अशा प्रकारे कॅपराऊंड 1ची प्रोसेस असणार आहे. बाकी प्रोसेस आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर मेरिट लिस्ट लागणार आहे उद्या. मेरिट लिस्ट कशी चेक करायची या संदर्भात तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर व आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.